मित्र हो नमस्कार. जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशाचे पंतप्रधान आणि स्वयंघोषित विश्वनेते नरेंद्र मोदी यांनी युद्धोत्तर परिस्थितीमध्ये नागरिकांनी कसं वागायचं, देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार कसा करायचा, परकीय चलन वाचवायचं कसं, त्याचा साठा टिकवून कसा ठेवायचा, या संदर्भात त्यांनी 2-3 गोष्टी राष्ट्राला उद्देशून सांगितलेल्या आहेत. खरं म्हणजे असं सांगितलं जाणारच होतं हे पण सर्वांना माहिती आहे. कारण युद्ध सुरू झालं, ते जास्त काळ चाललं किंवा ते जास्त काळानंतर संपलं तर जगाच्या नागरिकांच्या वाट्याला 2-3 गोष्टी हमखास येतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कोणतंही युद्ध झालं तर महागाई प्रचंड वाढते. इतकी वाढते की लोकांना जगणं असह्य होतं. महागाईनंतर दुसरा भाग रोगासारखा पसरतो, तो बेकारीचा पसरतो. अनेक लोकांच्या नोकऱ्या जातात, बेकारी वाढते. बेकारीवर काही मार्गच नसतो कोणाकडे, त्यामुळं स्वाभाविक गुन्हेगारी पण वाढते आणि देशाचा समाजाचा विकास खुंटीत व्हायला लागतो. हे युद्धाचे काही परिणाम आहेत. अन्य काही परिणाम असतात. त्याच्यामध्ये रोगराई येण्याचा धोका असतो, पर्यटन कमी होण्याचा धोका असतो आणि ओव्हरऑल त्याचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. तो टाळण्यासाठी म्हणून मोदीने 2-3 गोष्टी लोकांना सांगितलेल्या आहेत, आव्हान केलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे सोनं खरेदी करू नका वर्षभर, असा त्यांनी सल्ला दिलेला आहे. आता सोनं हा भारतीय माणसांच्या दृष्टीने केवळ नफ्या तोट्याचा, केवळ अलंकाराचा विषय नाही आहे. त्याच्या पलीकडची भूमिका घेऊन आपण सोन्याकडे पाहत असतो. सोनं ही प्रतिष्ठा असते. सोनं ही आणीबाणीच्या काळातली तुमची पुंजी असते. सोनं हे देवाधर्मापासून, मायथॉलॉजीपासून, जगण्यापासून सगळ्याशी जोडले गेलेलं आहे. आणि ते सोनं आता 1 लाख 2 लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सोनं खरेदी न केल्याचे फायदे काय, तर परकीय चलन वाचतं, डॉलर वाचतो आणि डॉलरचा साठा आहे तसा स्थिर व्हायला मदत होते. एकदा का तुमच्याकडे डॉलरचा, परकीय चलनाचा साठा संपला की तुमचा देश, तुमचा समाज कफल्लक व्हायला लागतो. महागाई पुन्हा प्रचंड वाढते. कारण परदेशातून वस्तू आणायला तुमच्याकडे परकीय चलन नसतं. सोन्याच्या साठ्यावर पण परिणाम होतो. म्हणून मोदींचं म्हणणं आहे की 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. आता हा उपायसुद्धा बरोबर नाही आहे. हा एक पॉप्युलर उपाय झाला. सोनं न खरेदी केल्यामुळं असं काय घडणार आहे याची मीमांसा कोणी नीट करत नाही. आणि सोनं खरेदी कोण करतो? तो काय झोपडपट्टीतला माणूस खरेदी करतो का? तो काय खेड्यापाड्यातला माणूस खरेदी करतो का? जो गब्बर आहे, उच्च मध्यमवर्गीय आहे, तोच सोनं खरेदी करत असतो. महागाई वाढली काय, कमी झाली काय, त्याला त्याचा काही फरक पडत नाही. त्यामुळं सोनं खरेदी करायचं बंद करून तुम्ही देशाचा विकास नाही करू शकत. मग पेट्रोल कमीत कमी वापरा. पेट्रोल कमीत कमी कसं वापरून चालेल? कारण लोकांचं जगणं, फिरणं हे पेट्रोलशी जोडले गेलेलं आहे. फक्त फिरण्यापुरतीच ते संबंधित नाही. पेट्रोल जगण्याच्या अनेक अंगामध्ये पसरलेलं आहे. ते शेतीत पसरलं, ते औषधात पसरलं, ते औद्योगिक क्षेत्रात पसरलं आणि ते वाहतुकीत पण पसरलं. पेट्रोल कमीत कमी वापरण्याचा गंभीर परिणाम काय होईल हे मोदी सांगत नाहीत. पेट्रोल महाग झालं तर औषधाच्या किमती पण महाग होतात. पेट्रोल महाग झालं, सगळी वाहतूक व्यवस्था महाग होते. अन्नधान्यापासून ते सगळं औषधापर्यंत महाग होत जातं महागडं पेट्रोल झाल्यानंतर.
आता प्रश्न असा आहे, पेट्रोल महाग पण व्हायला लागलेलं आहे आणि ते वापरायचं पण नाही आहे. ठीक आहे, मोदींचं ऐकलं, वापरायचं नाही असं ठरवलं, तर पेट्रोलला पर्याय काय मग? असं नाही आपल्या देशामध्ये सगळ्यांच्याकडेच इलेक्ट्रिकल वाहनं आहेत, ती मुबलक आहेत, ती सुलभ आहेत, ती चांगली आहेत, ती लोकांना घ्यायला परवडतात, अशी व्यवस्था आहे का? जर पेट्रोलची डिझेलची वाहनं बंद करून इकडे जायचं असेल तर तिकडची स्थिती काय आहे? त्याच्यावर कोणी बोलत नाही. नुसत्या घोषणा होतात, सोलरकडे जाऊ, इलेक्ट्रिकलकडे जाऊ, अजून कशाकडे तरी जाऊ, ह्या घोषणा आहेत. वास्तवात ह्याचा वावर कमी आहे. मग पेट्रोल कमी वापरायचं असेल तर पेट्रोल जास्त कुठे जातं त्याचा अभ्यास करावा लागेल. सरकारी कचेऱ्यात, कंपन्यांमध्ये गाडी घोडे घेऊन जाणाऱ्या लोकांच्यावर पेट्रोल खर्च जास्त होतो. मग त्याला ह्याने पर्याय काय काढला? ऑफिसात जाऊ नका, ऑनलाईन काम करा, जसं आपण कोरोनाच्या काळामध्ये केलेलं होतं. त्याचा परिणाम आपल्यासमोर आहे. ऑनलाईन ऑफिस चालतं तेव्हा काय होतं? माणूस आपली शक्ती सिरियसली वापरू शकत नाही, माणूस माणसापासून दूर होतो, माणूस एकलकोंडा होतो, त्याच्यावर मानसिक परिणाम होण्याची शक्यता असते, उत्पादनावर परिणाम होतो, नोकऱ्या कमी होतात, बेकारी वाढते. हे सगळे ऑनलाईनचे परिणाम आहेत. हे फक्त शासकीय कार्यालयांनाच लागू होणार नाही आहेत, हे औद्योगिक क्षेत्रालाही लागू होणार नाही आहेत, हे शाळांना पण लागू होतील. कारण शिक्षक पेट्रोल डिझेलची वाहनं घेऊन येतात, लाखो कोट्यावधी पोरं बसमधून शाळेला येतात, तिथे पेट्रोल डिझेल लागतं. ते वाचवायचं असेल तर शाळा ऑनलाईन करायच्या. कोरोनामध्ये हा पण प्रयोग झाला. ऑनलाईन शाळा झाल्यामुळं, त्या 2-1 वर्षे चालल्यामुळं की विद्यार्थ्यांचा जो बुद्ध्यांक आहे तो झपाट्याने खाली गेलेला होता. शिकण्याविषयीचा सिरियसनेस आहे तो झपाट्याने खाली गेलेला होता. निरक्षरता वाढावी अशा पद्धतीचं चित्र तयार झालं होतं. आणि मुळामध्ये ह्या ऑनलाईन व्यवस्था देशभर सगळ्यांच्याकडे उपस्थितीत आहे का? तुम्ही ऑनलाईन शिकायचं असेल तर तुमचा मोबाईल भारी लागतो, अँड्रॉईड लागतो. तो कुठून आणणार गरीब माणूस? एका घरात 4 पोरं आहेत, 4 मोबाईल आणू शकतात का ते? एका शेतावर 10 माणसं आहेत, 10 मोबाईल आणू शकतात का? पैसे कुठून आणणार? त्यामुळे ह्या सगळ्या ज्या कल्पना आहेत त्या पेट्रोल डिझेल वापरायला किती मदत करतील ह्याच्यापेक्षा त्यांचे दुष्परिणाम काय होतील याचा पण विचार करायला पाहिजे. मग पेट्रोलची टंचाई होणारच आहे तर काय करायचं आता? मग काय करायचं या प्रश्नाला तुम्ही इतका वेळ का लावला? तुम्ही विश्वनेते आहात, तुम्हाला कळत नव्हतं का हे चालू असलेले युद्ध किती काळ चालणार आहे, त्याचे भारतावर काय परिणाम होणार आहेत, त्याचे जगावर काय परिणाम होणार आहेत, त्याचे आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहेत? माहिती नव्हतं तुम्हाला? तुम्ही काय करत होता? तुमचा नीती आयोग काय करत होता? तुमचे सगळे विद्वान काय करत होते? तुम्हाला भाषणं लिहून देणारे काय करत होते? युद्ध सुरू होऊन 3-4 महिने होत आले आणि आत्ता तुम्ही लोकांना अपील करायला होता. आणि ह्या अपिलाला प्रतिसाद कोण देणार? भारत चायना युद्धाच्या वेळेला लाल बहादूर शास्त्रीने लोकांना अपील केलेलं होतं की आपला खूप खर्च होतो आहे, खूप वाया जाते, तर लोक हो, युद्ध संपेपर्यंत एकच वेळ जेवण करा, सभा समारंभावर पैसा खर्च करू नका, लग्नावर जास्त पैसा खर्च करू नका, लग्नाला किती माणसं हजर राहायला पाहिजेत हे तुम्ही तहसीलदारांच्याकडून परवानगी घेऊन ठरवा. सगळं ठरवून दिलेलं होतं. आणि देशच धोक्यात आहे, आपण धोक्यात आहोत म्हणून लोक ते पालन करत होते. आता लाल बहादूर शास्त्री नाही आहेत, आता नेहरू पण नाही आहेत. लोक ऐकतील का यांचं? हे लोकासांगे ब्रह्मज्ञान. मोदींनी जरा स्वतःचा विचार करावा ना. ते एका वर्षात 50 वेळा परदेश दौऱ्यात जातात. तिथे गेल्यानंतर गाड्यांचा ताफा घ्यावा लागतो.
एक मंत्री रस्त्यावर आला तर 50 गाड्यांचा ताफा त्याच्यामध्ये आहे. काय? केवळ प्रतिष्ठा सिद्ध करण्याची, आपण मोठे आहोत ही सांगण्याचे खास त्याच्यामागे आहे. अरे एका मंत्र्याच्या ताफ्यामध्ये 50 गाड्या का लागतात? कशासाठी? का जातात मोदी रोज उठून परदेशामध्ये? त्यांच्या एका सभेवर खर्च किती होतो? लाखो लोक जमा करायचे असतात, ते सगळे गाड्यातून येतात. मग तुम्ही असं पण अपील करा ना, हे युद्ध संपेपर्यंत राजकीय शक्ती प्रदर्शन करणाऱ्या सभा कुणी पण घेऊ नयेत. तुम्ही स्वतः सांगा, मी परदेश दौऱ्यात 50% कपात करेन. तुम्ही स्वतः सांगा, माझे सगळे मंत्री, राज्याचे मंत्री आपल्या ताफ्यातून गाड्या बाजूला काढतील. एक सिक्युरिटीसाठी गाडी, एक ॲम्ब्युलन्स आणि एक मंत्र्याची गाडी, 3 गाड्यावर चालू शकतं. हे जगात सगळ्या देशात चालतं, भारतात का नाही चालत? जेव्हा ट्रम्प अमेरिकेचा अध्यक्ष रस्त्यावरून जातो गाडीतून, तेव्हा त्याच्या ताफ्यात गाड्या किती असतात? 2-3 असतात. मग आपल्या पुढाऱ्यांना गाड्या का लागतात? पेट्रोल खर्च होत नाही काय त्याच्यावर? डिझेल खर्च होत नाही? एकूण पैसा खर्च होत नाही? वेळ खर्च होत नाही? आणि लोकांची कोंडी होते ते भाग वेगळा. नुसता पंतप्रधान राष्ट्रपती येणार आहे म्हटल्यानंतर 4-4 दिवस तुम्ही रस्ते ब्लॉक करता. आणि तुम्ही लोकसेवक आहात ना, लोकांची गैरसोय घेऊन तुम्ही का करता? तुम्ही तुमचे दौरे कमी करू शकता का? सरकारी पैशात देवदेव करायचं बंद करू शकता का? हे जर तुम्ही कृतीतून करून दाखवलं असतं तर लोकांनी तुमचं ऐकलं असतं. तुम्ही तुमचं व्यवस्थित ठेवणार, तुम्ही रोज 4 वेळा विमानं पळवणार, महिन्यातून 4 वेळा परदेशात जाऊन बसणार. आणि होते काय? एवढं तुम्ही विश्वनेता होता, तर मग ह्या युद्धामध्ये तुम्हाला इंटरफेअर का करता आलं नाही? ज्या इराणशी आपले सांस्कृतिक संबंध महाभारतापासून आहेत, तिथे तुम्ही काय केलं? तुम्ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा प्रचार करायला जाता, तो तुम्हाला भाऊ समजतो. काय झालं? जे प्रश्न इतर देशांच्या समोर उभे आहेत तेच आपल्यासमोर आहेत. युद्धपूर्व, युद्धकालीन आणि युद्धोत्तर आपली स्ट्रॅटेजी काय होती हे सुद्धा लाल किल्ल्यावर भाषण करून लोकांना सांगा एकदा. मग लोक तुमचं ऐकतील. ही बचतीची, काटकसरीची सुरुवात नेहमी शहाणा माणूस स्वतःपासून करतो, म्हणजे लोक त्याचं अनुकरण करतात. आता कोरोना नाही आहे. कोरोना काळात तुम्ही सांगितलं कोरोनाला पळवून लावायचं आहे, लोक थाळ्या वाजवा. लोक मरणाला घाबरत होते, असुरक्षित होते, आणि देशाचा पंतप्रधान सांगतो थाळी वाजवा. वाजवा, तोटा कुठे आहे थाळी वाजवण्यामध्ये? दिवे लावा, तोटा कुठे आहे? मरण जाईल बाबा. पण ते काही गेलं नाही, पण लोकांनी थाळ्या वाजवल्या. आता लोक थाळी वाजवणार नाहीत. त्यांना कळलं थाळी वाजवून काही होत नाही आहे. आणि त्यांना कळलं उगीच उपासमार करून, जगणं संकुचित करून, जगणं अडचणीचं करून आता काही वाचवता येत नाही आहे. मग आहे त्या परिस्थितीला सामोरे कसं जायचं, हा जो मुद्दा आहे तो मुद्दा अजून वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मांडायला पाहिजे. सहलीला जाऊ नका, परदेशात फिरू नका. अरे ग्लोबलायझेशनमध्ये आता जगाचं एक खेडं झालेलं आहे. आता भूगोलाच्या सीमा सगळ्या गळून पडलेल्या आहेत. एका मुंबईतून रोज किमान 1 लाख लोक परदेशात सकाळी जातात आणि परदेशातून येतात मुंबईला परत. दिवसभर तिकडे व्यवसाय करतात. जायचं का नाही त्याने? आता बसमधून पोरांनी प्रवास करायचा आहे का नाही शाळेपर्यंत? कंपनीमध्ये कामाला जायचं का नाही टू व्हीलर घेऊन कामगारांनी? मुळात त्यांना पेट्रोल मिळणार नाही. ते इतकं महाग होणार, म्हणजे हा जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचेल, स्क्रीनिंग होईल, तोपर्यंत पेट्रोलमध्ये 20-25 रुपयाने महागाई वाढली असेल.
ही सगळी जीवघेणी महागाई आहे, त्याच्यावर काय उपाय आहे? माणूस जगवण्यासाठी उपाय काय? हे जर तुम्ही सांगितलं नाही तर तुमच्या अशा टाळ्या घेणाऱ्या निवेदनावर लोक विश्वास ठेवणार नाही आहेत. जरा सामान्य माणसाच्या मनात जा, त्याच्या घरात जा आणि सगळ्या कारभाऱ्याने, सरकार चालवणाऱ्याने ते किती बचत करू शकतात. तुम्ही असं जाहीर केलं का की युद्ध संपेपर्यंत देशातला कोणताही आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती पगार घेणार नाही? केलं जाहीर? तर तुम्ही तुमचा पगार चालू ठेवणार आणि आमच्या पगाराचं काय करायचं हे सांगणार तुम्ही. लोक काय ऐकतील? ते ऐकणार नाहीत. असं नाही आहे आलं देवाजीच्या मनात इथे कोणाचे चाले ना. इथे कोणी देव नाही आहे. आता इथे माणूस आहे आणि 100 कोटी लोक पाहत आहेत. तो माणूस, त्याचा चेहरा कसा आहे आणि चेहऱ्यामागचा चेहरा कसा आहे, याने कोणत्या देशाचा विकास केलेला आहे. उद्या लोक विचारतील देशाचा विकास झाला म्हणजे नेमकं काय झालं. मुद्दा हा आहे की युद्धोत्तर सगळ्या जगावर येणारं संकट आपल्यावर पण येणार आहे. त्याच्यासाठी चिकटपट्ट्या उपयोगाच्या पडत नाहीत. त्याच्यासाठी पेन किलर उपयोगी पडत नाही. गोळी खाल्ली, 2 तास वेदना कमी झाल्या, पुन्हा त्या वाढल्या, पुन्हा पेन किलर खा. पेन किलर हे कोणत्याही आजारावरचं सोल्युशन असत नाही. ते आजार डंप करतं, वेदना डंप करतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकांची पण जबाबदारी आहे. ती जबाबदारी म्हणजे पहिल्यांदा आपल्याला जगायचं आहे, व्यवस्थित जगायचं आहे. आणि त्या जगण्याच्या आड ह्या ज्या काही आपत्ती येत आहेत, ही नवीन संकटे येत आहेत, स्पीड ब्रेकर्स येत आहेत, त्याचा विचार शहाणपणाने कसं करायचा हे आपण ठरवायचं आहे. आणि लोक करतात. युद्ध सुरू झाल्यानंतर महागाई वाढली. लाखो कोट्यावधी कुटुंबाने 1 लिटरचं दूध अर्ध्या लिटरवर आणलेलं आहे. ते 2 व्हीलरवरून लिफ्ट घेऊन जातात कोणाची तरी, चालू आहे त्यांचं. एका बाईकवर 5-5 लोक जातात, चालू आहे त्यांचं. आपण त्यांना वेगळं काय सांगणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं चिकटपट्ट्याचं काम नाही. ते चिकटपट्टी लवकर चिकटते, पण हवा आणि उन्हामुळे ती लवकर गळून पण पडते. रोग कोणता आहे, औषध कोणतं द्यायला लागलो आपण, जखम कुठे आहे, मलमपट्टी कुठे बांधायला लागलो आपण, ह्याचा सर्वांनी मिळूनच विचार करायचा आहे. कारण युद्ध काय तुमच्या आणि माझ्या हातात नव्हतं. ते सुरू होणं पण हातात नाही, ते बंद होणं पण हातात नाही. आपण असाही होतो. आणि जगातलं कोणतंही युद्ध आपल्या भल्यासाठी होत नसतं. ते पॉलिटिकल कॉज असतं, ते सूड असतं, ते प्रतिष्ठा असतं. आपला फायदा काय? आपला फायदा देश सुरक्षित राहिला. पण देश असुरक्षित कोण बनवतं मग? आपण बनवतो का? काय राजकीय नेते बनवतात? युद्धाची कारणं आपण काढतो की राजकीय नेते काढतात? त्यांचा अहंकार काढतो. ह्या सगळ्या गोष्टींचा मला वाटतं आपण गांभीर्याने विचार करावा. आणि हा विचार, हा गांभीर्याने केलेला विचार हेच कदाचित उद्याच्या परिस्थितीवरचं सोल्युशन असेल. धन्यवाद.